शिवबसवनगर परिसर आहे हा. साप कुठं पण येऊ शकतात. शहरातच आम्ही जास्त पकडणारा एक साप छोट्याशा होलमध्ये, पण व्यवस्थित बघणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि तो आता बाहेर पण आला, कारण अंदाजे ह्याला बघितलेलं होतं. लक्षात घ्या, बेडूक खाण्यासाठी वरती आला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि छोटंसं होल होतं, त्यामुळे हा सापडला. वेरुळा जातीचा साप आहे. बेडूक खाल्लेलं तुम्हाला दिसतंय. ह्या आजी एकट्या रस्ता दुरून ह्याला बघितलं त्यांनी, आणि म्हणून साप खरं तर लोक आम्हाला गडबड करतात, त्यापेक्षा साप व्यवस्थित बघणं गरजेचं होतं. लक्षात घ्या, अंदाजे त्यांना तिथपर्यंत दिसलं होतं, पण लांबून त्यांनी बघत होते. म्हणून साप आपण घाबरत जरी असलो, जवळून बघणं गरजेचं आहे. ते ओढून तरी चावत नाही. लक्षात घ्या, कुठं गेलं ही नजर महत्त्वाची आहे. म्हणजे सापासाठी तुम्ही जेव्हा फोन करता एखाद्याला, सर्पमित्रांना, तेव्हा तुमची भूमिका फार महत्त्वाची असते. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं नाही तर असे साप पकडता येत नाही. तर अंदाजे फक्त आम्हाला तिथं होल दिसल्यामुळे आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळे साप सापडला. नाहीतर साप दिसत नसताना त्याला शोधणं फार कठीण असतं आहे. आणि तो बेडूक खाल्लेला असण्याची शक्यता जास्त आहे, कारण बेडूक खाणारा हा साप आहे. वेरूळ आहे, चेकड किलबॅक आहे, सर्वात रागीट असतो. पण स्वतःहून ते काय करत नाहीत हे मला सांगायचं आहे, जे मी पकडून तुम्हाला दाखवलं. साधारण 2 वर्ष वयाचा हा वेरूळा म्हणजे चेकड किलबॅक जातीचा साप आहे. आपण स्वतःहून ते काय करत नाहीत, हे ह्याहीपेक्षा सापाची माहिती करून घेणं किती गरजेचं आहे यावरून तुम्हाला कळेल. वेगवेगळ्या रंगामध्ये हा साप आढळतो आणि शहर परिसरात तुला दिसतो. वेरूळा चेकड किलबॅक.